कडनं किती वसूल करतोय? 15 कोटी रुपये. अरे अजब तुझं सरकार. त्याला वाटेल तसं मनमानी काम, त्याला वाटेल तेव्हा तो पिलर ठोकणार, त्याला वाटेल तेव्हा तो पत्रे लावणार, त्याला वाटेल तेव्हा ट्रॅफिकची परवानगी असेल नसेल. त्या आईला मुलगा आणून देणार नाही, त्या बाईला तुम्ही नवरा आणून देणार नाही, त्या घरातला त्याचा काका तुम्ही परत आणून देणार नाही. MMRDAची काय उपाययोजना आहे? MMRDAकडे स्वतःचे अभियंते नाहीत, ज्युनियर इंजिनियर नाही आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नाही आहेत, डेप्युटी इंजिनियर इकडनं तिकडनं कुठून आणून MMRDAला डेप्युटी बनवलेले आहेत. प्रकल्प कोण तयार करतं? प्रकल्प करतो कन्सल्टंट. मंत्री महोदय, ही परिस्थिती आहे. प्रकल्प करतो कन्सल्टंट आणि कन्सल्टंटच तिकडे टेंडरिंग करतो. तिकडे जो कोण तिकडे टेंडर घेणार आहे तो असं समजतो की या सगळ्याचा मालक मीच आहे आणि मी करेन तीच पूर्व दिशा. त्यामुळे आज अशा पद्धतीचे अपघात होतात. जिकडे काम सुरू आहे त्याच्यावरती सुपरविजन असणं गरजेचं आहे. कन्सल्टंटने प्रत्येक वेळेला ते काम जे चालू आहे ते दिवस रात्र त्याचा माणूस तिथे उभा राहून त्या कन्सल्टंटची जबाबदारी किंवा ऑब्झर्वेशन करणं. त्याच्यानंतर MMRDAच्या तिकडे असणारे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा डेप्युटी इंजिनियरने त्याचं परीक्षण करून ती साईट ओके झाली आहे की नाही याचं क्लेरिफिकेशन दिल्यानंतरच तो खालचा भाग वाहतुकीसाठी खुला करणं आवश्यक आहे. परंतु अशा पद्धतीने इन्स्पेक्शन होत नाही. मुंबईकरांच्या जीवनाशी आपण खेळतोय. त्यांचा जीव इतका स्वस्त नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे सत्य आहे, आज काय झालं की या मुलुंडच्या मेट्रोमध्ये जो माणूस गमावला त्याला आपण किती देतो पैसे? त्याला देतो किती मंत्री महोदय माहिती आहे? 15 लाख रुपये. किती? 15 लाख रुपये. आणि कन्सल्टंट जो आहे ना त्याने काम व्यवस्थित केलं नाही म्हणून त्याला नोटिसेस दिल्या. त्याच्याकडनं किती वसूल करतोय? 15 कोटी रुपये. अरे अजब तुझं सरकार. खरोखर अजब आहे सरकार. 15 कोटी रुपये आपण वसूल करतोय की त्याने काम व्यवस्थित केलं नाही म्हणून, आणि माणूस मेला, जर जीव गेला तो जीव परत येणार नाही त्याला 15 लाख रुपये. हा कुठचा न्याय आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की भविष्यामध्ये हे अशा पद्धतीचे अपघात होऊ नये म्हणून MMRDAने MSIDCने एक वेगळी अशी यंत्रणा उभारली पाहिजे. जिकडे जिकडे काम चालू आहे ते चालू असलेल्या कामाचं ऑडिट होणं गरजेचं आहे. काम पूर्ण झालं आहे त्याचं देखील ऑडिट करणं गरजेचं आहे. हेच मुंबई महानगरपालिकेने केलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेचे देखील अनेक प्रकल्प सुरू आहेत. आज गोरेगाव मुलुंड लिंक रोड जो चालला आहे टनेल फिल्म सिटीमधून मुलुंडकडे, आज जे काम चालू आहे, कोणतरी जे कुमार नावाचा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याला असं वाटतं की महानगरपालिका त्याचीच आहे. म्हणजे महानगरपालिका जी तयार झाली आहे ना ती जे कुमारसाठी झाली आहे. त्याला वाटेल तसं मनमानी काम, त्याला वाटेल तेव्हा तो पिलर ठोकणार, त्याला वाटेल तेव्हा तो पत्रे लावणार, त्याला वाटेल तेव्हा ट्रॅफिकची परवानगी असेल नसेल तो काम चालू करणार. लोकांवरती काय झालं, लोकांचं ॲक्सिडेंट झालं, लोक ॲक्सिडेंट होऊन मेली, त्याला काही पर्वा नाही, काही पर्वा नाही. स्थानिक आमदार म्हणून मी अनेक वेळा तिथे व्हिजिट घेतल्या. ट्रॅफिकच्या लोकांना आणलं, BMCच्या लोकांना आणलं. तिथे ज्या ठेकेदाराचं काम सुरू आहे, ज्याने ते कंपनीने काम घेतलं आहे त्या कंपनीची जबाबदारी आहे की वाहतूक व्यवस्था सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू ठेवण्यासाठी त्याने वॉर्डन ठेवायला पाहिजे. त्या वॉर्डन ज्या प्रमाणात आहेत ना त्याची संख्या एकदा चेक करा. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, पण असं आहे की जे कुमार हा सरकारचा जावई असल्यामुळे हे अधिकारी देखील बोलत नाहीत त्याला. तो म्हणतोय ती पूर्व दिशा, त्याने 4 वॉर्डन ठेवले, 4 वरती काम चाललं आहे. अरे पण लोकांचे हाल होतात ना. लोक जेव्हा घरापासून स्टेशनकडे निघतात तेव्हा त्यांना 1.5 तास फक्त तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती पोचायला लागतो. म्हणजे नागरी निवाराकडे जर माणूस निघाला तर त्याला पोचायला 1.25 तास, तो स्टेशनला पोचतो, तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पोचायला त्याला 1.25 तास 1.5 तास लागतो. ही ट्रॅफिकची परिस्थिती आहे. जे कुमारला ठराविक वेळात काम पूर्ण करायचं आहे की त्याच्या पूर्वी पूर्ण करून त्याला इन्सेंटिव्ह घ्यायचं आहे, सरकारने त्याला द्यावं. पण काम चालू असताना जी सेफ्टी मेजर्स घ्यायचे असतात ते कोण घेणार आहे? आज तिकडनं टनेल म्हणून आपण तो फिल्म सिटी रोडवरून टनेल उतरवतोय फिल्म सिटीमध्ये, त्याला अरुण कुमार वैद्य मार्ग म्हणतो. जे संतोषनगर भीमनगरचा जो भाग आहे त्याच्या खाली टनेल तुम्ही उतरवताय, परंतु पुढे जाऊन यू मारून बस टर्न करून गाड्या टर्न करून यासाठी जी व्यवस्था पाहिजे किंवा त्याच्या खालून जे पादचारी भुयारी मार्ग पाहिजेत ते करण्यासाठी ती काही व्यवस्थाच नव्हती. म्हणजे जे कुमारला कधीतरी हे काम करोडो रुपयामध्ये दिलं आहे त्याला ते टनेल एकदा करायचं आहे, बोगद्यामध्ये तो यंत्र घुसून माती काढायची आहे, फिल्म सिटीमधून काम पूर्ण करून तिकडे काम पूर्ण असं झालं दाखवायचं आहे, सेफ्टी मेजर न घेता काम करायचं आहे. माणसं चालली तरी चालतील, ट्रॅफिकने मेली तरी चालतील, त्याच्यावरती काम चालू असताना लोक मेली तरी चालतील. काल परवाकडची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय, ते अरुण कुमार वैद्य रोडवरती जे कुमारचं काम चालू आहे ना, एक मुलगा आणि मुलगी मोटरसायकलवरून चालली होती. ती चालली होती
क्लासमधून घरी, म्हणजे ते वडील होते आणि बहुतेक त्यांची मुलगी होती, त्यांना घेऊन चाललेले. वरती जयकुमारचं काम चालू होतं. त्या जयकुमारचं काम जिथून चालू होतं त्याच्या खालून मोटरसायकल चालली होती. तिच्यावरून जो का रॉड पडला किंवा तो मोठा दगड पडला, बिचारीच्या मांडीवर पडला. आज ती मुलीचं पाय बेजार झालं आहे. कोण? पोलीस त्याची दखल घेत नाहीत, RTO याची दखल घेत नाहीत. जयकुमार कोणाला ऐकत नाही. जयकुमार सरकारचा जावई आहे, जयकुमार महानगरपालिकेचा जावई आहे. जयकुमारला आळा घालणार कोण? म्हणजे जयकुमार आमच्याच पैशातून त्या ठिकाणी करोड रुपयाचं काम करणार, त्याला वाटेल तशी मनमानी करणार. मनमानी करताना सेफ्टी मेजर घेणार नाही आणि हे काम करताना सर्वसामान्य मुंबईकर मेला तर त्याचा सोयरसुद्धा सरकारला पण नाही आणि महानगरपालिकेला नाही. ही परिस्थिती आहे. आणि एवढं पोटतिडकीने बोलतो याचं कारण, ज्याच्या घरातला माणूस जातो ना त्याला कळतं की त्याचं दुःख काय असतं. आणि म्हणून जयकुमार उद्या येईल, तिकडे काम पूर्ण करेल, करोड रुपयाचा मोबदला घेईल, पैसे सरकारकडे बिलं काढेल आणि लोक घरी जाईल, परदेशात जाऊन तिथे फार मोठी गुंतवणूक करेल. पण ज्याच्या घरातला माणूस गेला ना, ते काम चालू असताना, तो माणूस तुम्ही परत आणून देणार नाही. त्या आईला मुलगा आणून देणार नाही, त्या बाईला तुम्ही नवरा आणून देणार नाही, त्या घरातला त्याचा काका तुम्ही परत आणून देणार नाही, त्या घरातला त्या कुटुंबातला मेन माणूस जो गेला असेल कर्ता पुरुष, त्या कुटुंबाला तुम्ही परत आणून देणार नाही. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून सरकारने कुठेतरी एक धोरण ठरवलं पाहिजे की सेफ्टी मेजर्स तुम्ही काम करा ना. विकासाचे काम करणं ही काळाची गरज आहे. तरच या मुंबई शहरामध्ये, इतर शहरामध्ये आपण जे काही धोरण स्वीकारलेलं आहे, स्मार्ट सिटी, ठीक आहे ना, मुंबई शहर इतर शहरं स्वच्छ सुंदर झाली पाहिजे, मेट्रोचं जाळं पसरलं पाहिजे, टनेल झाले पाहिजे, रस्ते सुंदर झाले पाहिजेत, ठीक आहे करूया. पण हे करताना सेफ्टी मेजर तर घ्या. आणि सेफ्टी मेजर घेतले तरच माणसाचे जीव वाचतील. याच्यावरती तुम्ही कडक उपाययोजना काय करणार? तुम्ही याच्यासाठी कोणते अशा पद्धतीच्या उपाययोजना करून त्या लागू करणार? आत्तापर्यंत सरकारने ज्या दुर्घटना झाल्या त्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या हे एकदा आम्हाला कळू दे. आणि म्हणून या 293 वरती बोलत असताना अनेक विषयाला स्पर्श केला. आणि माझी एवढीच सरकारकडे अपेक्षा आहे की सरकारवरती आरोप करून किंवा त्यांची बदनामी करून आम्हाला काय मिळवायचं नाही. विरोधी पक्षाचं काम एवढंच आहे की सरकारला ज्या चालू गोष्टी आहेत, त्या त्रुटी आहेत, त्या दाखवून द्यायच्या आहेत. आणि या त्रुटी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मग जागतिक पातळीवरती दावोसची गुंतवणूक असेल, या राज्यात येणारे उद्योग असतील, परराज्यात जाणारे उद्योग असतील, MIDCची लँडची ज्या पद्धतीने सुरू असलेली ससे उलपट असेल, या पद्धतीने शासकीय कामं बंद पडलेत, निधी अभावी हे असेल, या ठिकाणी आपल्याला सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार असेल, महानगरपालिका आर्थिक तोट्यामध्ये असेल, अनेक गोष्टी आहेत. आणि मुंबई शहरात चालू असलेली कामं, या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनमानावरती होतो. आणि हे जीवनमान सुधारण्यासाठी हे सरकार जर काम करत असेल तर या सगळ्या गोष्टीकडे देखील तितक्याच बारकाईने लक्ष देणे गरजेचं आहे. तरच आपण अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करू शकतो. माझी अपेक्षा अशी आहे की 293चं उत्तर माननीय मंत्री महोदय जेव्हा देतील तेव्हा या सगळ्या मांडलेल्या मुद्द्याबाबत त्यांनी या ठिकाणी सविस्तरपणे उत्तर देऊन आम्हाला अवगत करावं की नेमकं सरकार काय करतंय. धन्यवाद.